समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आपण आपला कालचा रिव्ह्यू बाकी आहे तो आपण आज कंप्लीट करूया. काल जे पण टास्क चालू होता जो अर्ध्यामध्ये बंद केला होता तो आज काल कंटिन्यू केलेला. आज भाऊचा धक्का आहे, तुम्ही अजून पाहिला नाही आहे, त्याचा रिव्ह्यू उद्या येणार आहे. आणि मला फक्त एवढं काही इम्पॉर्टंट नव्हतं, सिरियसली अर्धा तर एक ना खूप इमोशनल होता. आणि ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त मला बघायला गेलं तर प्रभूनी डोकं लावलं आहे, किल्ली लपवली आहे. आणि मला असं वाटतं जे पण त्यांना टास्क दिला होता फ्लॉप आणि जे पण आहे, मला असं वाटतं तन्वीला आणि राकेशला त्याच्याबद्दल अजून थोडंसं लढलं पाहिजे होतं. कारण का एवढ्या लवकर गिवअप करायला नाही पाहिजे होतं. कारण का नॉर्मल गोष्टींमध्ये तुम्ही लोक टास्क कॅन्सल करतात किंवा रद्द करतात. तर मला असं वाटतं की त्यांना अजून थोडंसं हे करतं. जसं दीपाली आणि राखी खूप लढले, भले त्यांच्या मनासारखं नाही झालं पण ॲटलिस्ट ऑडियन्स जे बघत आहेत त्यांच्यासाठी तरी हे केलं पाहिजे होतं. आणि ऑब्वियसली अनुश्रीला फायदा झाला, 2 तगडीवर पाय ठेवल्यामुळे तिला चावी भेटली आहे, कॅप्टन्सीचं दावेदारी भेटली आहे. आणि दुसरी गोष्ट तर मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट प्रभू आणि प्राजक्ता. ती किती मूर्ख आहेत. बिग बॉसनी 2दा किंवा 3दा अनाऊन्समेंट केली की चावी खूप इम्पॉर्टंट आहे, चावी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरसुद्धा ती इतकी हलगर्जीपणा कशी करू शकते? कारण का एकदा चावी चोरीला गेली आहे. प्रभू आणि तन्वीने खूप डोकं लावलं आहे आणि चावी लंपास केली आहे. आता चावी तर गेली प्रभूकडे, आता त्याचं कसं काय होतं ते तर पुढे माहिती पडेल आपल्याला. पण चावी तर, आणि तन्वी इतकी हुशार आहे, ती मुलगी जिला चोरीपासून इतकी प्रॉब्लेम आहे ती चोरीबद्दल शिकवते. विचार करायसारखी गोष्ट आहे. पण त्यांनी चावी तर काढली आहे, जितका तो दिसतो तितका हे नाही आहे. आणि राखी आज खूप इमोशनल झाली होती, जे पण तिच्या मम्मीबद्दल बोलली. आणि विशालचं पण त्यांनी मम्मीबद्दल जे पण सांगितलं खूप इमोशनल होतं. तन्वीचं पण मला खूप इमोशनल वाटलं. आणि प्लीज यार, ती राखी, सगळ्यांचं आतमध्ये मन असतं, अगर ती जाऊन तिथे थोडी ती जर एक्सप्लेन करायला ओव्हर आहे, पण याचा अर्थ हे नाही आहे का तुम्हाला हसायला पाहिजे. अनुश्री इतकी, तुला इतकं हसायला कसं येऊ शकतं? त्याच्यामध्ये इमोशनल आहे की नाही हे समजत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की तिला त्या टायमाला थोडं ॲटलिस्ट, अगर चल तिला नाही जमत होतं तर ती निघून गेली, आणि एकदा गेली पण होती, परत ती